इराणचा बहारीनमधील हॉटेलवर मोठा हल्ला. अमेरिकेचे लष्करी अधिकारी हॉटेलमध्ये थांबलेले असल्यानं हा हल्ला केला. तर हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. बहारीनमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर आणखी एक हल्ला. इराणच्या हल्ल्यामुळे रिफायनरीला आग. हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट तर मोठं नुकसान झाल्याची माहिती. IRGCच्या युद्धनौकेचा स्फोट होतानाची दृश्य. इराणी नौदलाच्या जहाजाचा स्फोट व्हिडिओ समोर. दक्षिण इराणच्या कनगन भागातील दृश्य असल्याची माहिती. इस्रायलमधील तेल अवीवमध्ये ड्रोन हल्ला. इराणच्या लष्कराचा मोठा दावा. उपग्रह संप्रेषण केंद्र नष्ट केल्याचा दावा. उपग्रह संप्रेषण केंद्र इस्रायली लष्कराच्या नेटवर्कशी जोडलेलं होतं. इराणचा पुन्हा एकदा इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला. इराणकडून 10 खैबर शकेन क्षेपणास्त्रांसह शक्तिशाली हल्ला सुरू. 1 टनपेक्षा जास्त वजनाचं वॉरहेड असलेलं क्षेपणास्त्र वापरल्याची IRGCची माहिती. इस्रायली हल्ल्यानंतर इराणचं प्रत्युत्तर. इराकची राजधानी बगदादवरती इराणी हल्ले सुरू. इराकनं 2 इराणी ड्रोन्स पाडल्याचा दावा. विमानविरोधी संरक्षण प्रणालीने ड्रोन पाडले. बगदाद विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी. इराणचा कुवेतवरती हायब्रिड ड्रोननं प्राणघातक हल्ला. कुवेतमधील अमेरिकन तळांवर इराणचा हल्ला. अल अदिरी तळावरती अनेक अमेरिकन सैनिक. इराण दीर्घ युद्धासाठी तयार आहे. इराणचं परराष्ट्र धोरण सल्लागार कमाल खराजी यांचं विधान. अमेरिकेवर दबाव वाढला तरच युद्ध थांबेल. तेल आणि वायूच्या वाढत्या किमती दबाव निर्माण करतील. खराजी यांचा इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. इराणमधील युद्ध आणि इतर मुद्द्यांवर दोन्ही प्रभावशाली नेत्यांमध्ये चर्चा. इराण विरुद्धचं युद्ध लवकरच संपेल. डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. अमेरिकेनं 5,000 इराणी लक्ष्यांवर हल्ला केला. 51 इराणी जहाजं बुडाली. नौदल उद्ध्वस्त झालं. ट्रम्प यांचा दावा. तर आम्ही इराणला अण्वस्त्र विकसित करू देणार नाही. ट्रम्प यांचा इशारा. महायुद्धात आतापर्यंत 1,798 जणांचा मृत्यू. इराणमध्ये सर्वाधिक 1,372 जणांचा मृत्यू. लेबनॉनमध्ये 394, इस्रायलमध्ये 13, इराकमध्ये 6 तर कुवेतमध्ये 6 जणांचा मृत्यू. अमेरिकेच्या 7 नागरिकांचा देखील मृत्यू. भारतातल्या लघु उद्योगांना युद्धाची झळ. दिवसाचं उत्पादन थेट निम्म्यावर. युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद. 7,500 कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता. इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला. अमेरिका इस्रायली सैन्याकडून जोरदार बॉम्बस्फोट. पूर्व तेहरानमध्ये 40 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी. युनेस्कोच्या वारसा स्थळाचंही मोठं नुकसान. तेलाच्या पुरवठ्यात अडथळा आणल्यास गंभीर परिणाम होतील. ट्रम्प यांची इराणला धमकी. मी इराणला तेल पुरवठा खंडित करू देणार नाही. होर्मुझमधील टँकरना अमेरिकन सैन्य सुरक्षा देणार. ट्रम्प यांची माहिती. आखाती देशातल्या युद्धामुळे ऑइल आणि गॅस व्हॉल्व्हची मागणी थांबली. कोल्हापुरातील GPI कंपनीचे अनेक स्पार्ट विदेशामध्ये निर्यात होतात. ऑइल आणि गॅस व्हॉल्व्हचा पुरवठा करणाऱ्या जगामध्ये मोजक्या 4 कंपन्या. त्या कंपन्यांमध्ये कोल्हापूरच्या GPI कंपनीचाही समावेश. आखाती देशातील युद्धाचा दुष्परिणाम डाळिंब व्यापारावर. निर्यात होणारं डाळिंब स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्यानं दर उतरले. डाळिंब उत्पादक शेतकरी आणि व्यापारी हवालदिल. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ इराकमध्ये रॅली. खामेनेई यांच्या समर्थकांनी बगदादमध्ये रॅली काढली. नवीन सर्वोच्च नेते मोज्तबा यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. युद्धामुळे वाढती महागाई आणि इंधनाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी पंतप्रधानांचा मोठा निर्णय. रुग्णवाहिका आणि बस वगळता पाकिस्तानमधील सरकारी गाड्यांच्या इंधनात 50% कपात. तर सरकारी अधिकाऱ्यांना इफ्तार पार्टी आयोजित करण्यावर बंधनं. सरकारी अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा पगारही कापला. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार मायदेशी परतला. युद्धामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला
मायदेशी परत आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी सरकारला आवाहन केलं होतं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सहपरिवार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. नाना पटोले, त्यांची मुलगी, जावई, मुलगा आणि सून यांची उपस्थिती. अरुणाचल प्रदेशातील मणव्यात वायुदलाच्या हेलिकॉप्टरचं मोठं काम. हवाई दलाचं ऑपरेशन पासीघाट. मेबो और सिगार भागामध्ये भीषण वणवा. वायुदलाच्या MI-17 V5 हेलिकॉप्टरनं आगीवरती हजारो लिटर पाण्याचा मारा करत ही मोहीम राबवली. रायगड जिल्हा परिषदेवरती अध्यक्षपदाच्या सत्तेत बसण्याची भाजपला खात्री. भाजपनं विजयी मेळाव्याची तयारी केली. भाजप राष्ट्रवादीची युती सत्तेत येणार. शिवसेना सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता. 12 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदामध्ये स्पष्टपणाचं बहुमत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आम्हाला सगळ्यांना अपेक्षा अशी आहे की त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेवरती विराजमान होईल. छत्रपती संभाजीनगर पंचायत सभापती निवडणूक. ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 पंचायत सदस्य गायब. भाजपनं सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. संभाजीनगर पंचायत समितीची सदस्य संख्या 20, त्यात भाजपचे 7, शिवसेनेचे 6 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 सदस्य. मुंबई पुणे मिसिंग लिंक मे पासून सुरू होणार. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणारा प्रकल्प. 97.7% काम पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत लेखी उत्तरात माहिती. सदेश पाटील, भाई जगताप यांनी मिसिंग लिंकचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत बेस्टचे अपघात वाढले तर 2022 ते 25 पर्यंत भाडेतत्वावरील 63 चालक बडतर्फ. 876 जणांवर निलंबनाची कारवाई. तर बेस्ट सेवेसंदर्भात मुंबईतील सगळ्या आमदारांची बैठक घेण्यात येईल. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. नागपूरमधील कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 23वर. काल रुग्णालयात आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू. स्फोटकं आणि दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये 1 मार्चला स्फोट झाला होता. 27 वर्षीय महिला कामगार सीमा धुर्वे यांचा मृत्यू झाला. त्या काळामध्ये कारण आता समरी येत आहे, टेम्परेचर वाढू शकतं, त्यामुळे घटना घटू शकतात. त्याच्या अनुषंगाने ते न घटण्यासाठी आजची बैठक होती आहे. त्याच्यामध्ये जवळपास 40-50 फॅक्टरीचे लोक आले होते. डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी होते, डिसचे वरिष्ठ अधिकारी होते, लेबर डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी होते, स्वतः होतो, SP होते. सगळे म्हणून आम्ही 2 तास मीटिंग कम चर्चा आणि कायद्यांमध्ये काही सुधारणा करायचं आहे का त्याचं काही इनपुट. कारण हे सगळे कायदे 1948 वगैरे आहे. आता नवीन त्याच्यानुसार काही नवीन गाईडलाईन्स बनवायचे असेल त्याचं पण थोडी चर्चा केली आणि त्यांचे आम्ही इनपुट्स घेऊन मग ते आम्ही गव्हर्नमेंटला आम्ही ते सुचवतो. नाशिकच्या येवल्यात गोरक्षकांच्या मदतीनं कत्तलीसाठी जाणाऱ्या 2 गायींची सुटका. येवला शहर पोलिसांची कारवाई. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकानं 7 लाखांची लाच मागितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे लाच मागणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. बीडच्या अंबाजोगाईत रस्त्यावरच्या गाडीला साईड देण्याच्या कारणावरून हॉटेल व्यावसायिकावर हल्ला. हल्ल्यानंतर हॉटेलचीही तोडफोड. 4 विरोधात गुन्हा दाखल. आरोपी फरार. सोलापूरच्या सांगोल्यात वाकी इथं 10वीचा पेपर संपल्यावर विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला. शाळेच्या आवारातील मधमाशांचा मोहोळ अचानक उठल्यानं एकच गोंधळ. गडचिरोलीत कोरची तालुक्यात रंगपंचमीच्या दिवशी 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुंबईत दिंडोशीतून अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा 3 महिन्यांनी शोध लागला. मुंबई गुन्हे शाखेनं राजस्थानमधून त्याची सुटका केली. इंस्टाग्रामबाबत वडील ओरडल्यानं घर सोडून मुलगा निघून गेला होता. मुलगा घर सोडून पळाल्याचं हेरून आरोपींनी फूस लावून राजस्थानमधील जैन देरासरमध्ये कॅटरिंगच्या कामात त्याला झुंपलं होतं.